निवडणुका आल्या की असं निनावी पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल करून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो, असे येथील व्यापाऱ्यांचं मत आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत. लोकसभेला ज्या पद्धतीने सोशल मीडियावर पत्र व्हायरल केले जात होते, त्याच पद्धतीने आता विधानसभेला देखील सोशल मीडियावर पत्र व्हायरल केले जात आहे. या संदर्भात मी आता बारामतीच्या व्यापारी व्यावसायिकांशी बोलणार आहोत. आणि मला सांगा, आधी देखील पत्र व्हायरल झालं होतं आणि काल तर अजितदादांवर ताशेरे ओढलेले आहेत की अजितदादा तुम्ही कसं काय बदलला, आणि त्यामुळं सर्वत्र एकच चर्चा झालेली आहे, अजितदादांनी असा का निर्णय घेतला. अजितदादा आदरणीय 35 वर्ष या बारामतीमध्ये राजकारण आहेत. बारामतीला माणूस ना कार्यकर्ते दादांना चांगल्यापैकी ओळखतात. दर 15 दिवसांनी आठवड्याने दादा बारामतीमध्ये येत असतात. दादापाशी भेटायला कुठलाही कोणाची मध्यस्थी लागत नाही. ते स्वतः आपण जाऊन भेटू शकतो. आपलं काही दुखणं असेल तर आपण पत्राद्वारे दादा कळू शकतो आणि ते दादा त्याचा नोंद घेत असतात. परंतु काही कोणी असं पत्र वार करून जाणीवपूर्वक बदनाम करतात की काय दादांना, अशा प्रकारचा आम्हा बारामतीतल्या कार्यकर्त्यांना आणि व्यापारी वर्गाला वाटू लागला आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून बारामतीत दादांनी बघतो, प्रत्येक कार्यकर्त्याला दादा बघत आले. निवडणूक आले की अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले जातात. निवडणूक आल्यानंतर जे कार्यकर्ते काम करत नाहीत ते अशा पद्धतीचे वारंवार दादांवर आरोप करतात. त्या आरोपाला काही तथ्य नाहीये. दादा काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला आणि बारामतीतल्या प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. दादांमध्ये झालेला बदल खरंच बदल झालाय दादांमध्ये, का कार्यकर्त्यांनी दादांना सल्ला देण्याची गरज आहे? दादरमध्ये काही बदल झालेला नाहीये. हे निवडणूक म्हटलं की हे राजकारण आलं. राजकारण म्हटलं की सगळ्यांना माहिती, कुठल्याही प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे काही युक्त्या केल्या जातात, काही कुरवड्या केल्या जातात. त्याप्रमाणे ह्या गोष्टी जाणून बुजून संभ्रम निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्षांकडनं म्हणा किंवा दोन्ही साईडनं म्हणा हे होत आहे, आणि ह्या संभ्रमाचा अल्टिमेटली नुकसान हे बारामतीलाच होत आहे. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. राजकारण खूप खालच्या लेवलला न जाता एक चांगल्या पद्धतीने जर राजकारण झालं तर राजकारण्यांचा पण विकास आहे आणि आपल्या गावाचा पण विकास आहे. आपण बघितलंय की गेल्या अनेक वर्षांपासून बारामती ही पवारांची बारामती म्हणून ओळखली जात होती. मला सांगा, अशा पद्धतीने सोशल मीडियावर पत्र व्हायरल करून सल्ला देण्याची खरंच गरज आहे? असं न करता जर दादांशी डायरेक्ट जर एखादं बोलले असते तर ते जास्त चांगलं झालं असतं. त्या गोष्टीने अननेसरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. आणि असं जरी असलं तरी मला सांगा, दादा आल्यानंतर प्रत्येकाला भेटतात आणि जे काही त्याच्या अडीअडचणी जाणून घेतात. मग अशा गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत असं वाटत नाही? थांबलं तर जास्त बरं होईल आणि नेसेसरी वाद वाढायची शक्यता होत नाही. काय वाटतं तुम्हाला, अशा पत्र जे व्हायरल होत आहेत ही कुठंतरी थांबलं पाहिजेत का जाणून बुजून कोण करतं? हे जाणून बुजून केलेला खेळ आहे. जर त्यांनी निनावी कशाला पाठवलं पाहिजे? जर खरंच त्याला वाटतं ना की दादांच्या विषय असा आहे, हे फक्त काहीतरी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच केलेलं आहे. काय आपल्या मला सांगा, खरंच दादांवर आपलं प्रेम असेल तर त्यांनी दादाला भेटायला पाहिजे होतं. अशा व्हायरल निनावी पत्राद्वारे मत व्यक्त केले, खरंच त्यांनी व्यक्त केलंय का अजून दुसऱ्याने कोणी केलं हे नक्की काही माहित नाही की पत्र कोणी टाकलेलं आहे. आपल्या बारामतीमध्ये पत्र प्रपंच ही परिस्थिती किंवा अशी परंपरा नाहीये. हे पत्र प्रपंच सुरू करून बारामतीतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, अशी माझी